खरं सांगायचं तर लढत आमची पूर्णपणे एकतर्फीच आहे आणि आमचा प्रचंड मोठा विजय या निमित्तानं होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जागा या महायुतीचे येणार आहेत, त्यात काय वादच नाही. ऑलरेडी 6 जागा तर आम्ही बिनविरोध जाहीरलेच आहेत. राहिला विषय धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचा, तर सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत मी आता आढावा घेतला जिल्ह्यातला, जवळपास 150 मतदान आतापर्यंत जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणखी मतदान हळूहळू होईल, कारण सिलेक्टिव्ह मतदान आहे. 8 ते 4 मतदानाचा टाइम आहे. सगळे पूर्ण आमच्याकडे मतदान 100% जिल्ह्यात होईल अशी अपेक्षा आहे. बीडचा पण आढावा घेतला, बीडला पण चांगला मतदान चाललेलं आहे. धाराशिवला स्वतः बसवण्याची पाटील तिकडे गेलेले आहे, तिकडेही चांगलं चाललेलं आहे. एकूण मला जी अपेक्षा आहे ते साधारण 90% ते 95% मतदान होईल आणि त्यात 90% मतदान आम्हाला होईल अशी मला 100% अपेक्षा आहे. त्यामुळे आमचा प्रचंड मोठा विजय या निमित्तानं होणार आहे अशी मला पूर्णपणे खात्री आहे. अफसर बाबा जे सांगितले ते अत्यंत 100% खरं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट तर आमचा माहितीचा भाग आहे, पण युबीटी असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी शरद पवारांची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यातलेही अनेक मतदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांनाही आम्ही अत्यंत सौहार्दपूर्ण आम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्यामुळे त्यांचंही या निमित्तानं मतदान आम्हाला मिळेल अशी पूर्णपणे मला अपेक्षा आहे.